जगताप कुटुंब म्हणजे नगरच्या राजकारणातील एक प्रतिष्ठित आणि पुरोगामी घराणं म्हणून जगताप कुटुंबाकडे पाहिलं जातं। जगताप घराण्याची राजकीय ओळख ही तटस्थता, समजूतदारपणा यावरच आधारित राहिलेली आहे। परंतु या घराण्यातील पुढची पिढी म्हणजे आमदार संग्राम जगताप यांनी मात्र अचानकपणे कट्टर हिंदुत्ववादी विचारसरणी स्वीकारल्यामुळे त्यांच्या या भूमिकेची सर्वत्र चर्चा सुरू झाली। आमदार जगतापांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस देखील अस्थिर झाला आणि यामुळेच त्यांना पक्षाने खडसावण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील संग्राम जगताप हे कोणाचंही ऐकायचं नाव घेणार। मग असं काय घडलंय की पुरोगामी असणारे जगताप अचानकपणे कट्टर हिंदुत्ववादी झाले? 2014 ची विधानसभा निवडणूक लढवताना संग्राम जगताप यांनी पुरोगामी विचारसरणी धरून मुस्लिम समाजाचा पाठिंबा घेऊन विजय मिळवला। तर 2019 च्या निवडणुकीत देखील त्यांनी मुस्लिम समाजाचा पाठिंबा घेऊन पुरोगामी विचारसरणी ठेवूनच ही निवडणूक लढवली आणि जिंकली सुद्धा। परंतु 2023 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली आणि अशा वेळी राष्ट्रवादी अजित पवार गट बाहेर पडला आणि तो सरळ सत्तेत भाजप सोबत महायुतीमध्ये गेला। संग्राम जगताप देखील अजित पवार गटामध्ये सामील झाले आणि 2024 ची निवडणूक ही त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे महायुतीच्या वतीने लढवली। इथपर्यंत जगताप हे पुरोगामीच होते। परंतु 2024 ची विधानसभा निवडणुकीनंतर असं काय बदललं की संग्राम जगताप यांनी कट्टर हिंदुत्ववादी नेते म्हणून पुढे आले? यामागे प्रमुख 3 कारणं आहेत। ती 3 कारणं कोणती आहेत तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदीपासून स्वागत करतो। यातलं पहिलं कारण म्हणजे हिंदुत्वातल्या राजकारणाची मोकळीक आणि स्वतःची ओळख निर्माण करण्याची जगतापांची धडपड। जगताप कुटुंब हे नगरच्या राजकारणामध्ये दशकानुदशक आपलं वर्चस्व राखून असलेलं अहिल्यानगर शहर या मतदारसंघामध्ये या घराण्याचा कायमच दबदबा राहिलेला। परंतु या मतदारसंघाचा जर आपण इतिहास पाहिला तर या मतदारसंघामध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल राठोड हे प्रबळ नेते होते। त्यांचा प्रभाव होता, त्यांना आव्हानं अनेकांनी दिली, त्यांना पराभूत करण्याचं अनेकांनी ठरवलं, परंतु त्यांना कुणीही हरू शकलं नाही। परंतु 2014 च्या निवडणुकांमध्ये शिवसेनेच्या आघाडीला भेद दिला तो संग्राम जगतापांनी। संग्राम जगताप हे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विजय मिळवत विधानसभेमध्ये त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं, म्हणजे शिवसेनेच्या प्रभावशाली मातबर नेत्याला त्यांनी पराभूत करून जगताप यांनी आमदारकी मिळवली। तर त्यानंतर देखील जगतापांना 19 आणि 2024 ची अशी निवडणूक जिंकत तब्बल 3 टर्म आमदारकी मिळवली, तीही सत्तेसोबत असून देखील त्यांना 3 टर्मची आमदारकी मिळून सुद्धा पक्षामध्ये किंवा राज्याच्या मंत्रिस्थानामुळे म्हणावं असं स्थान गाठता आलं नाही आणि यामुळेच जगताप काहीशे नाराज देखील झाले होते। आपण जर बघितलं तर नगरच्या राजकारणातली त्यांच्या आजूबाजूची परिस्थिती देखील बदलत होती। त्यांच्याच बाजूला निलेश लंके हे त्यांना ओव्हरटेक करून राजकारणामध्ये पुढे गेले होते, तर सुजय विखे देखील त्यांना ओव्हरटेक करत होते। एकीकडे संग्राम जगताप यांच्या बऱ्याचशा जमेच्या बाजू होत्या। एक जमेची बाजू म्हणजे जगताप कुटुंब हे नगरच्या विखे घराण्याशी टक्कर घेऊ शकत होतं। यासोबत नगरमध्ये त्यांचे नातेसंबंधही राजकीय दृष्ट्या अतिशय चांगले आणि नेत्यामध्ये शहरामध्ये देखील त्यांचा प्रभाव होता। मग अशा वेळी एवढ्या सगळ्या गोष्टी असून देखील 3 टर्म आमदार म्हणून निवडून येऊन देखील त्यांना मंत्रिपद का मिळालं नाही? यामुळे ते कुठेतरी आपल्या अंकगणितामध्ये मागे पडले का, असे अनेक प्रश्न उभे राहिले होते। यावरून जगतापांना एक लक्षात आलं की नगरपुरतं राजकारण जर केलं तर राज्याच्या राजकारणात दखल मात्र हे ठरणार नाही आणि यामुळे आपला प्रभाव पक्षात कमी आहे आणि यामुळे नगरच्या बाहेर जाऊन आपल्याला राजकारण केलं पाहिजे असं त्यांना जाणवलं असावं, असं देखील बोललं जातं। आता दुसरं कारण ते म्हणजे स्थानिक मतांची आकडेवारी आणि आजूबाजूचं बदललेलं राजकारणाचं समीकरण। सुरुवातीपासूनच अहिल्यानगरच्या राजकारणात संग्राम जगताप हे राष्ट्रवादी सोबत राहिले। राष्ट्रवादीच्या तिकिटावरच त्यांनी 3ही निवडणुका लढवल्या आणि जिंकल्या सुद्धा। पहिल्या त्यांच्या निवडणुकीमध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या 2 निवडणुकीमध्ये 2014 च्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना हे वेगवेगळं लढलं। तिथं 2 उमेदवार समोरून आले आणि राष्ट्रवादीतून फक्त संग्राम जगताप होते। मग त्यांनी मुस्लिम मताची मोड बांधली आणि हिंदुत्ववादी मताचं मात्र ध्रुवीकरण झालं आणि याचा फायदा झाला संग्राम जगताप यांना आणि ते पहिल्यांदा इथून निवडून आले। इथून त्यांनी हेरलं की जर आपल्या समोर 2 हिंदुत्ववादी नेते असतील तर आपण मुस्लिम समाजाचा पाठिंबा घेऊन सहज निवडून येऊ शकतो आणि यावरूनच संग्राम जगताप यांनी पुरोगामी विचारसरणी आणि मुस्लिम समाजाला सोबत घेऊन आपण इथलं राजकारण करू शकतो। यावरूनच त्यांनी आपलं राजकारणला हेच केंद्र केलं। जगताप कुटुंबांनी कायम मुस्लिम समाजाला सोबत घेऊनच राजकारण केलं। 2014 आणि 2019 ला मुस्लिम समाजाचा पाठिंबा जगताप कुटुंबाच्या पाठीशी कायम उभा होता आणि यामुळेच जगताप यांनी अहिल्यानगर शहरमध्ये आपलं वर्चस्व देखील राखलं। परंतु 2024 ला मात्र सगळं पूर्ण चित्र बदललेलं होतं। राष्ट्रवादी अजित पवार गट हा भाजप सोबत होता,
त्यामुळे स्थानिक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता की संग्राम जगताप यांना महायुतीचा उमेदवार म्हणून बघायचं की स्थानिक नेता म्हणून, स्थानिक उमेदवार म्हणून बघायचं, असा प्रश्न निर्माण झाला। आणि अशा वेळी संग्राम जगताप यांची जी मुस्लिम भागामध्ये जी ताकद होती ती ताकद राहिली नव्हती। आता ज्या मुस्लिम भागामध्ये त्यांना पहिलं मताधिक्य मिळायचं त्या मुस्लिम भागामध्ये त्यांना लीड नाममात्र मिळालं, परंतु त्यांच्या विरोधातील जो उमेदवार होता त्याला मात्र यातून कित्येक तरी पटीनं अधिक प्रमाणे लीड मिळालं आणि इथूनच जगताप कुटुंबाच्या सोबत असणारा कालपर्यंतचा मुस्लिम समाज आज दुरावला होता हे या निवडणुकीतून लक्षात आलं। तरी देखील संग्राम जगताप या मतदारसंघातून 40,000 मतांनी निवडून आले होते। या आधीच्या निवडणुकीत जर बघितलं तर कधी 11,000 तर कधी 2 ते 3,000 जगताप विजयी झाले होते। जगताप यांना या निवडणुकीत स्पष्ट झालं की कधी आपल्या पाठीमागं जी हिंदुत्ववादी मतं उभी राहत नव्हती त्यावेळी आपल्या पाठीमागं उभी राहिल्यानं आपण इतक्या मोठ्या मताधिक्यानं निवडून आलो। म्हणून मुस्लिम समाजावर वाभारलेलं त्यांचं राजकारण आता हिंदुत्ववादी मतावर उभं राहू शकतं असा त्यांना अंदाज आला आणि त्यांनी म्हणूनच हिंदुत्ववादी भूमिका घेतली असावी असं देखील बोललं जातं। आणि हिंदुत्ववादी राजकारण करायचं असेल तर याला फक्त भाजपमध्ये स्पेस आहे, भाजप हेच याला व्यासपीठ आहे, राष्ट्रवादीमध्ये त्याला स्पेस नाही। म्हणून आता संग्राम जगताप हे 2029 निवडणूक लढवण्यासाठी आतापासूनच तयारी करत आहेत असं देखील बोललं जात आहे। तिसरं कारण म्हणजे भाजपची हिंदुत्ववादी राजकारणाची लॉंग टर्मची खेळी। महाराष्ट्राच्या राजकारणाकडे जर आपण बघितलं तर महाराष्ट्राचं राजकारण कधीच कट्टर हिंदुत्ववादी नव्हतं। इथलं राजकारण सहकार, भाषा, अस्मिता अशा मुद्द्यावर व्हायचं आणि इथूनच शिवसेनेचा देखील जन्म झाला होता। शिवसेनेच्या हाती उत्तरेतील राम मंदिराचा विषय आला आणि महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी राजकारणानं जोर धरला। इथूनच राज्यामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाची मांडणी होऊ लागली। आपण जर बघितलं तर उत्तरेतील भाजप पक्षाला महाराष्ट्रामध्ये राजकारण करताना प्रांतिक अस्मिता, भाषा आणि यावर त्यांना राजकारण करून भागणार नाही, कारण की त्यांना देशभर सत्ता टिकवायची असेल आणि एक हाती देशावर अंमल आणायचा असेल तर त्यांना देशामध्ये एकच मुद्दा घेऊन जावा लागेल आणि त्यासाठी राष्ट्रवाद आणि यासोबत हिंदुत्ववाद हे मुद्दे घेऊन भाजप काम करत आहे। आणि यासाठी संघ आणि भाजप हे वेगवेगळ्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी राजकारणाला पेच देऊन त्या राजकारणामध्ये नवनवीन चेहऱ्यांना मोठं पाठबळ दिलं जातं आणि इथूनच हिंदुत्ववादी नेते तयार केले जातात। आता हे करत असताना कधी भाजपमधून थेट असा चेहरा तयार होतो तर कधी भाजप शिवाय इतर पक्षातून भाजपसाठी पूरक असणारा चेहरा देखील उभा केला जातो। याचंच उदाहरण म्हणजे संग्राम जगताप। संग्राम जगताप हे कारखानदार घराण्यातले, त्यातली त्यात शहरातले आमदार आणि त्यातली त्यात मराठा समाजातले आमदार। यामुळं मराठा समाजातले असल्यामुळं ते देखील भाजपच्या या पॉलिटिकल चष्म्यामध्ये परफेक्ट बसतात आणि त्यामुळे भाजप हे त्यांना आपल्या बाजूने ओढण्यासाठी पाठबळ देतंय असंही बोललं जातं। आपण जर बघितलं तर भाजपनं हा पॅटर्न अगोदर कोकणात राबवला। कोकणात ते नितेश राणे हे शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये गेले आणि पूर्ण पुरोगामी झाले। पुरोगामी होऊन त्यांनी संघावर आणि भाजपवर सडकून टीका केली आणि पुरोगामी असणारे नितेश राणे अशी त्यांची ओळख झाली, परंतु ते भाजपमध्ये गेले। हेच झालं पुणे परिसरामध्ये महेश लांडगे यांच्यासोबत। महेश लांडगेंच्या राजकारणाची सुरुवात झाली होती ती काँग्रेसच्या विद्यार्थी परिषदेतून आणि तिथूनच ते पुरोगामी होते, परंतु ते देखील भाजपमध्ये गेले आणि कट्टर हिंदुत्ववादी झाले। आता हेच घडतंय, आता हे नेते कधी काळी पुरोगामी होते असं लोकांना आता विसरले पडलाय आणि असंच होणार आहे ते संग्राम जगताप यांच्याविषयी। काही वर्षांनं संग्राम जगताप हे देखील पुरोगामी भाषा बोलत होते असं लोकांना आठवणार सुद्धा नाही असं बोललं जातं। आणि हेच तर भाजपचं लॉंग टर्मचं हिंदुत्ववादी राजकारण आहे। स्थानिक पातळीवर नेत्यांना, नवनव्या चेहऱ्यांना पुढे करायचं, त्यांना अप्रत्यक्षरित्या हिंदुत्वाचं प्रतीक बनवायचं आणि त्या माध्यमातून दिल्लीचा म्हणजे केंद्राच्या राजकारणाचा मुद्दा हा राज्यामध्ये घुसवायचा आणि येथील जे प्राथमिक मुद्दे असतील ते बाजूला सारून हिंदुत्वाच्या दिशेनं हे नेते घेऊन जायचं असंच भाजपचं राजकारण आहे असे राजकीय तज्ञ सांगतात। म्हणून संग्राम जगताप हे हिंदुत्वाकडे झुकण्याला फक्त त्यांना नगरपुरतं मर्यादित न ठेवता त्या पाठीमागे भाजपचीच मोठी खेळी आहे, भाजप मोठ्या खेळीचा भाग करत आहे असं देखील बोललं जातं। आणि यासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाची फक्त ही एक कारण आहे, थेट आता याचा पुढचा टप्पा हा भाजपच आहे असं देखील बोललं जातं। पण तुम्हाला यावर काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जनता महाराष्ट्र या YouTube चॅनल नक्की सबस्क्राइब करा। धन्यवाद।